हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। आम्हाला न्याय मिळणार की फक्त मावळलाच निधी मिळणार? डीपीडीसी बैठकीमध्ये खासदार सुळेंचा सवाल। तर ताई सारखं मावळ मावळ का करता? आम्ही बारामतीचा उल्लेख तरी केला का? सुनील शेळके यांचं उत्तर। बैठकीमध्ये निधीबाबत बोलण्याचा खरा अधिकार समिती सदस्यांचा, आमदार खासदारांचा नाही। अजितदादांनी सुळे आणि कोल्हेंना सुनावलं। सुप्रिया सुळेंच्या सूचनेनंतर बैठकीतून अजितदादांचा मुख्यमंत्री शिंदेंना फोन। दिल्लीमधील अधिवेशनाआधी मुख्यमंत्र्यांनी खासदारांची बैठक घेण्याची सुप्रिया सुळे यांची विनंती। मंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यामध्ये चर्चा। पुण्यातील डीपीडीसी बैठकीमध्ये सुळे आणि चंद्रकांत पाटलांमध्ये चर्चा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवस पुण्यामध्ये भाजपच्या अधिवेशनात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। विधानसभेचा रोडमॅप ठरवला जाणार। पुढील 41 दिवसांमध्ये आचारसंहिता लागेल। जोमाने काम करा। महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढवायची आहे। उद्धव ठाकरेंच्या विधानसभा संपर्क प्रमुखांना सूचना। मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू। 29 ऑगस्टला डाव टाकणार, बघा कसा डाव टाकतो। महायुती महाविकास आघाडीचे उमेदवार पाडायचे, मनोज जरांगे यांचं वक्तव्य। लाडका भाऊ लाडकी बहीण योजना हा सरकारचा डाव। सगळी गर्दी लाडका भाऊ लाडकी बहीण योजनेकडे वळवली गेली, मनोज जरांगे यांचा आरोप। मराठवाड्यामधील मराठ्यांच्या आरक्षणासाठी अजय बारसकर यांचं सागर बंगल्याच्या बाहेर आंदोलन। अजय बारसकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। पुण्यामध्ये न येताच पूजा खेडकर थेट दिल्लीसाठी रवाना। दिल्लीवरून थेट मैसूरला जाणार, सूत्रांची माहिती। पूजा खेडकर यांचा फोन बंद असून कुठलाही संपर्क न झाल्याची पुणे पोलिसांची माहिती। यूपीएससीचे चेअरमन मनोज सुरेंचा कार्यकाळ संपण्याआधीच राजीनामा। वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिल्याची माहिती। पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकरला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी। जेवण वेळेत मिळत नसल्याचा मनोरमा खेडकर यांचा पोलिसांवर आरोप। कोर्टाने सीसीटीव्ही मागवला। सरकार डुप्लिकेट असल्यामुळे त्यांना डुप्लिकेट मालाविषयी आकर्षण। वाघनखं ही मतं मागण्याची वस्तू आहे का? संजय राऊतांचा सरकारवर निशाणा। ज्येष्ठांसाठी तीर्थयात्रेच्या योजनेची सरकारची जाहिरात। जाहिरातीमधला ज्येष्ठ व्यक्ती मात्र 3 वर्षांपासून बेपत्ता। फोटो पाहताच कुटुंबियांना बसला धक्का। मी माझ्या पैशामध्ये गुलाबी जॅकेट घातलं, माझ्या सत्सद विवेक बुद्धीला पटतं ते मी करतो। गुलाबी कॅम्पेनवर अजित पवार यांचं उत्तर। विधानसभा निवडणुकीमध्ये काहीही होऊ शकतं। अजितदादा आणि शरद पवार एकत्र येऊ शकतात। शरद पवारांच्या भेटीनंतर अतुल बेनकेंची प्रतिक्रिया। शरद पवार अजित पवार एकत्र आल्यास आम्हाला आनंदच होईल, मात्र काही महत्वाकांक्षी लोक एकत्र येऊ देणार नाहीत। अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांचं वक्तव्य। डीपीडीसीच्या बैठकीमध्ये अजित पवार आणि शरद पवार समोरासमोर। शरद पवारांकडून उभं राहून अजित पवारांचं स्वागत। अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनकेंनी घेतली शरद पवारांची भेट। अतुल बेनकेंनी भेट घेतल्याने चर्चांना उधाण, तर जुन्नरच्या विकासासाठी भेट घेतली, बेनके यांची प्रतिक्रिया। लोकसभेत ज्यांनी राष्ट्रवादीचं काम केलं ते आमचे, त्यांच्या हिताची जपणूक करणं ही आमची जबाबदारी, शरद पवारांचं वक्तव्य। तर मी आढळराव पाटलांचं काम केलं, बेनकेंची प्रतिक्रिया। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।